आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक असं स्वागत करत आहोत। आणि जे कोणी गुंडगे संघाचे ज्येष्ठ नागरिक असतील, मान्यवर असतील, त्या सर्वांना मी विनंती करेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे। आपलंही वन लाईफ ग्रुप आयोजित मैत्री चषकामध्ये मनपूर्वक हार्दिक असं स्वागत आहे। इथून मात्र पहिला चेंडू पाहू करायचा होता, बॅट आणि चेंडूचा इथे संपर्क होत नाहीये। पहिला चेंडू मात्र निर्धाव जात असताना या संघांमधून तो संघ जिंकेल त्याने मात्र कुठेही जायचा नाहीये। आपला सामना मात्र लगेचच खेळवण्यात येईल याची नोंद घ्यायची आहे। मग तो बीड संघ असेल किंवा अथरन नीड संघ असेल, या दोन्ही संघाने मात्र याची नोंद घ्यायची आहे। पहिला चेंडू मात्र ते सर्रार चेंडू तर फलंदाजाला मात्र समजला नाहीये आणि पहिल्या चेंडूचा इथे खेळ समाप्त होतोय। 4 षटकांचा सामना असेल। पुन्हा एकदा काय चेंडू पाहायला मिळतोय, एक धाव तर मिल आणि एकेरी धावेच्या मदतीने अकाउंट चालू करत असताना आपल्याला पाहायला मिळतंय ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे, परंतु सामोरा गोलंदाज काय गोलंदाजी करतोय, अगदी जागा देत नाहीये। 2 चेंडूची आतापर्यंत फेकी केली आहे आणि काय सुंदर गोलंदाजी केली आहे, अगदी बांधून ठेवला आहे सलामीवीर। आलेला हा फलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय, रुपेश। अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय। याच दरम्यान पंच सांगतात की फलंदाज इथे बाद असेल। चला, पंचांशी वाद आपण घालायचा नाहीये, पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल। तर पहिला विकेट तंबूच्या आसऱ्याला येईल। 3 चेंडूचा खेळ समाप्त होतोय। चला, पंचांशी वाद घालायचा नाहीये, पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल याची आपण नोंद घ्यायची आहे मित्रांनो। तर मित्रांनो, रिव्ह्यू फक्त बिमर साठी आहे आणि रनआउट साठी आहे, याची आपण नोंद घ्यायची आहे आणि ते सुद्धा पंचांवरती अवलंबून असेल। पंचांशी वाद घालायचा नाहीये। मी पुन्हा एकदा विनंती करेल आपणास, पंचांनी दिलेला निर्णय अंतिम मानला जाईल। चल, विनंती करेल की बाहेरून कोणीही आवाज द्यायचा नाहीये, बाहेरून कोणीही आवाज द्यायचा नाहीये। पंच जो निर्णय देतील तो अंतिम निर्णय मानला जाईल याची आपण नोंद घ्यायची आहे। चला, फलंदाज बाद असेल, नवीन फलंदाज मैदानामध्ये लगेचच पाठवायचा आहे। आपण नोंद घ्यायची आहे, लगेचच नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवायचा आहे आपण। चला, फलंदाज बाद आहे याची आपण नोंद घ्यायची आहे। नवीन फलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये पाठवायचा आहे। चला, नवीन फलंदाज जर मैदानाच्या आतमध्ये आपण पाठवला नाहीये तर आयोजकांना सूचना येते की नक्कीच पेनल्टी देण्यात येईल आणि पंचांचा निर्णय हा अंतिमच मानला जाईल मित्रांनो, याची आपण नोंद घ्यायची आहे। चला, पंच आपण आपल्या जागेवरती जायचं आहे।
चला डिसिजन पेंटिंग असेल, कुणीही याचं नाहीये, फक्त थर्ड पंच इथे असेल. अगदी क्लोज निर्णय आहे, त्यामुळे मात्र थर्ड अंपायर घेतला आहे. याच्या नंतर थर्ड अंपायरची मागणी होणार नाहीये, ही मात्र दक्षता घ्यायची आहे आपण. चला अतिरिक्त खेळाडू यायचा नाहीये, 12वा खेळाडू आहे आपला. पेनल्टी देण्यात येईल, याची आपण दक्षता घ्यायची. चला पंच, आपण सामना चालू करायचा आहे. फलंदाज नॉट आउट आहे. यानंतर मात्र पंचांना जर डाऊट वाटलं तरच मात्र थर्ड पंच घेतला जाईल, याची आपण नोंद घ्यायची आहे. पंचांना जर डाऊट वाटलं तरच मात्र थर्ड पंचांची मागणी केली जाईल. तर पहिलं षटक मार्गस्थ असताना चला लगेचच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. 20 मिनिटाच्या अवधीमध्ये आपण इनिंग कंप्लीट करायची आहे. पंच 10 आहे का? ओके, एक धाव आपण धावफलकावरती पाहतोय. 3 चेंडूचा खेळ समाप्त होतो. पहिलं षटक मार्गस्थ असताना बीड संघ गोलंदाजी करत असताना गोलंदाजी मार्कवर चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. वेळेला महत्व द्यायचं आहे मित्रांनो. 20 मिनिटांमध्ये आपण इनिंग कंप्लीट पूर्ण करायची आहे. 4 षटक 20 मिनिटांमध्ये आपण पूर्ण करायचे आहेत. सुंदर चेंडू पाहायला मिळतो. याच दरम्यान खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. एक धाव तर पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल आणि 2 धावा इथे पूर्ण केले जात आहेत. खराब फेकी पाहायला मिळते बीड संघाकडनं. 2 धावा येतील आणि या 2 धावीच्या मदतीने धावसंख्या 3 या अंकावरती पोहोचली जाते. पहिलं षटक हाताळत असताना गोलंदाज मात्र चांगली कामगिरी करतोय, परंतु क्षेत्ररक्षक कुठेतरी चुका करतायत. पहिला सामना आपल्या भेटीला आला आहे. बीड विपक्ष अथोरंट नीड या 2 संघांदरम्यान. चांगला फटका पाहायला मिळतो. याच दरम्यान चेंडू निघून जाईल सीमारेषे पलीकडे. पहिला चौकार येत असताना आणि या चौकाराच्या मदतीने आता धावसंख्या पोहोचेल ती 7 या अंकावरती. अगदी समोर चेंडू दिला होता, कव्हरच्या दिशेने खेळला आणि चेंडू मात्र गोळीच्या वेगाने सीमारेषे पार निघून गेला. 7 धावा धावफलकावरती. पहिलं षटक मार्गस्थ आहे. सलामीची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी करत असताना पुन्हा एकदा चांगला फटका खेळला आहे. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू उचलणार, फेकणार. याच दरम्यान 1 धावेचं अंतर पूर्ण केलं जातंय आणि पहिल्या षटकाचा इथून खेळ समाप्त होईल. धावफलकावरती 8 धावा जमा होतील. 8 धावा धावफलकावरती पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. देऊ इथून डिझेला संधी.
टँगे डीजे पहिल्या षटकाचा इथून खेळ समाप्त होतोय. धावफलकावरती आपण 8 धावा पाहतोय. दुसरं षटक मार्गस्थ असेल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पाहतोय जय. पहिलं षटक मात्र चांगलं हाताळलं होतं. अवघ्या 8 धावा खर्च केल्या होत्या. जरी विकेट आला नव्हता तरी सुद्धा मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली होती ती पहिल्या षटकामध्ये बीड संघाकडनं. जय नवीन गोलंदाजी मार्कवर सज्ज होत असताना पळसदरी गावाकडनं गोलंदाजी करत असताना जय गोलंदाज आपल्याला गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. चांगला चेंडू आहे. चेंडू हवेमध्ये असेल. इथे मात्र पहिला विकेट प्राप्त करत असताना तर माही यांनी एक चांगला झेल पकडला आणि आपल्या संघाला मात्र पहिला विकेट मिळवून दिला. तर 8 धावा धावफलकावरती 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये पहिला सामना आपल्या भेटीला आला आहे. आणि या पहिल्या सामन्याचा जर विचार केला तर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. दुसरं षटक सुरुवात झाली आणि पहिल्या चेंडूवरती मात्र जय या गोलंदाजाने आपल्या संघाला पहिला विकेट मिळवून दिला. अगदी चांगला चेंडू पाहायला मिळतोय. ब्लॉक होलचा वापर इथे गोलंदाजाने केला. मात्र खराब फेकी पाहायला मिळते. याच दरम्यान 1 धाव तर पूर्ण होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतायत आणि दुसरी धाव सुद्धा इथे पूर्ण होईल. तिसऱ्या धावेसाठी इथे संघर्ष केला जातोय आणि 3 धावा अगदी आरामात पूर्ण करत असताना तर खराब फेकी पाहायला मिळाली. गोलंदाजाने फॉलो थ्रू मध्ये चेंडू पकडला होता परंतु कुठेतरी चुकी केली. एष्टावरती चेंडू फेकला आणि इथे मात्र चुकी झाली आणि फुकटच्या मोफतच्या मात्र या 3 धावा विरुद्ध संघाला बहाल केल्या. या 3 धावेच्या मदतीने धावसंख्या आता पोहोचेल ती 11 या अंकावरती. 1 बाद 11 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. चांगली गोलंदाजी पाहत होतो आपण या गोलंदाजाकडनं परंतु स्वतःच्या गोलंदाजीवर मात्र कुठेतरी स्वतः हा गोलंदाज चुकी करतोय आणि विरुद्ध संघाला मात्र इथे 3 धावा देत असताना इथे मात्र शफल झाले. जागा बनवली आणि फाईन लीग क्षेत्रामध्ये चेंडूला फेकून दिलंय. चेंडू सीमारेषे पार निघून जात असताना आलेला हा देखना चौकार आणि या चौकाराच्या मदतीने आता धावसंख्या पोहोचेल ती 15 या अंकावरती. अगदी वाट पाहिली या चेंडूची आणि त्यानंतर मात्र या फलंदाजाने गोलंदाजाची वाट लावली तर आलेला एक दर्जेदार चौकार पाहायला मिळतोय आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या 15 या अंकावरती पोहोचली जाते. चला बीड संघ आपणास वारंवार विनंती केली जाते की आपणास 20 मिनिटाचा अवधी आहे आणि या 20 मिनिटांमध्ये आपण 4 षटक पूर्ण करायचे आहेत. 3 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. इथे मात्र रिवर्सचा फटका पाहायला मिळतोय. चेंडू मात्र निघून जात असताना लॉक स्टॉप एरियामध्ये 4 धावेसाठी आलेला नशिबाचा चौकार. तर 19 धावा धावफलकावरती चांगली फलंदाजी या दुसऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते कारण पहिल्या षटकामध्ये 8 धावा खर्च केल्या होत्या परंतु या षटकाचा जर विचार केला जय याने तर मात्र
आतापर्यंत 11 धावा खर्च करत असताना पुन्हा एकदा अगदी हेलिकॉप्टर शॉट पाहायला मिळतो. या दरम्यान खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं बीड संघाकडनं. वारंवार चुकी केली जाते आणि पुन्हा एकदा 2 धावा मिळल्या जात आहेत आणि या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचेल ती 21 या अंकावरती. खराब क्षेत्ररक्षण जेव्हा बीड संघ फलंदाजी करेल तेव्हा मात्र या धावांची किंमत नक्कीच मोजावी लागेल. कारण कालच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं होतं भडवल संघाने 14 धावा अवांतर दिल्या होत्या आणि त्या मात्र पराभवाला कारणीभूत ठरल्या होत्या. पुन्हा एकदा शफल झाले, जागा बनवली, चेंडूला मात्र फाईनली क्षेत्रामध्ये भिरकावले. डीपचा क्षेत्ररक्षक येत आहेत आणि पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. याच दरम्यान 2 धावेचं अंतर पूर्ण केले जाते. 3ऱ्या धावेसाठी प्रयत्न होतोय परंतु फलंदाजांनी मात्र इथे पाहिलं की धोका होऊ शकतो. 2 धावेवरती समाधान मानत असताना आणि या 2 षटकानंतर आता धावसंख्या पाहतोय आपण ती 23 या अंकावरती. खराब क्षेत्ररक्षण पाहिलं या दुसऱ्या षटकाचा जर विचार केला तर बीड संघाकडनं वारंवार खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि त्याचा फायदा मात्र विरुद्ध संघाला झाला आणि 2 षटकानंतर 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 23 धावा जमा करत असताना या सामन्यामधून जो संघ जिंकेल त्याने मात्र कुठेही जायचं नाहीये. त्यांची लगेचच मॅच असेल याची मात्र नोंद आपण घ्यायची आहे. चला बीड संघ वारंवार आपणास विनंती केली जाते की आपण वेळेला महत्त्व द्यायचं आहे. यानंतर मात्र तमनाथ आणि मार्केवाडी दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती आहे की आपण यानंतर पहिली इनिंग संपल्यानंतर लगेचच नाणेफेकीसाठी यायचं आहे. तमनाथ संघाचा संघनायक आणि मार्केवाडी संघाचा संघनायक पहिली इनिंग संपल्यानंतर दोन्ही संघाच्या कर्णधाराने नाणेफेकीसाठी लगेचच यायचं आहे. रवींद्र गोलंदाजी मार्कवर परंतु पहिल्या चेंडूला सामोरा जात असताना या फलंदाजाने मात्र ठोकलाय चौकार आणि थर्ड पंच निमेश. चला निमेश मोहिते आपण थर्ड पंच म्हणून लगेच मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. 27 धावा धाव फलकावरती चांगली सुरुवात म्हणावी लागेल 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये अगदी. आणि इथे कुठे तरी बीड संघाने सुद्धा खराब क्षेत्ररक्षण केलंय आणि त्याचा फायदा मात्र इथे दोन्ही फलंदाजांनी पुरेपूर घेतला आहे. तर गोलंदाजीचं कुठेतरी शंका निर्माण झाली आहे आणि म्हणूनच थर्ड पंच आता मैदानाच्या आतमध्ये निमेश मोहितेला आपण पाहू शकता. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. इथे फक्त चेंडूने उंची घेतली, लांबी कमी आणि मात्र क्षेत्ररक्षक कुठलीही चुकी करत नाहीये. दुसरा विकेट इथे बाद होत असताना 27 या अंकावरती
27 धावा धाव फलकावरती 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये चांगली सुरुवात आहे. 4 षटकांचा सामना आहे. स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग. आजचा स्पर्धेचा विचार केला तर दुसरा दिवस आहे आणि या दुसऱ्या दिवसातला आपल्या भेटीला पहिला सामना आला आहे. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता किरण. डावखुरा फलंदाज किरण आपण मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल. तो गोलंदाजी मार्कवर रवींद्र. पहिल्या चेंडूवरती मात्र मार खाला होता, चौकार आला होता, परंतु दुसऱ्या चेंडूवरती मात्र टिकफाटॅक उत्तर दिलं आणि महत्वाचा विकेट आपल्या संघाला मिळवून देत असताना रवींद्र आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा अपील केली जाते, पंचांकडे दाद मागितली जाते, परंतु याच दरम्यान एक धाव पूर्ण करत असताना दोन्ही फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 28 या अंकावरती पोहोचली जाते. तिसरे षटक मार्गस्थ आहे आणि तिसऱ्या षटकाचा जर विचार केला तर रवींद्र याने आतापर्यंत 3 चेंडू हाताळले आहेत आणि या 3 चेंडूमध्ये 5 धावा खर्च केल्या आहेत आणि एक महत्वाचा विकेट आपल्या नावावरती आणि आपल्या संघाला मिळवून देत असताना रवींद्र गोलंदाज आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. यावेळेस चांगला फटका आहे, परंतु फटका फसलाय. झेल सुद्धा जमिनीला दान होतोय आणि पुन्हा एकदा 2 धावेचं अंतर पूर्ण केलं जातंय. बीड संघ मात्र अगदी पहिल्या षटकापासूनच खराब क्षेत्ररक्षण करत असताना जवळजवळ 10 ते 12 धावा आतापर्यंत विरुद्ध संघाला या बोनसच्या स्वरूपामध्ये देत असताना हा सुद्धा झेल होऊ शकला असता, परंतु कुठेतरी पुन्हा एकदा चुकी झाली आणि झेल मात्र झाला नाहीये आणि रूपांतर झालं मात्र 2 धावेमध्ये. तर धावसंख्या 30 या अंकावरती पोहोचली जाते. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न केला होता, पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. ना दिवाळी ना दसरा तरी विरुद्ध संघाला दिल्या जातात मात्र इथे. तर थँक्यू डीजे. पुन्हा एकदा आलेला एक नशिबाचा चौकार आणि चौकाराच्या मदतीने आता धावसंख्या 34 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळते. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज चांगली कामगिरी करतायत, परंतु क्षेत्ररक्षक मात्र ते साथ देत नाहीयेत गोलंदाजाला. पुन्हा एकदा सफल झाले होते, जागा बनवली होती, परंतु बॅट आणि चेंडूचा संपर्क ज्या प्रकारे व्हायला हवा होता तो संपर्क झाला नाहीये. एक धाव येईल आणि अशा प्रकारे 3 षटकाचा खेळ समाप्त होतोय. देऊ इथून डिझेला संधी. कर्णधार आणि मार्केवाडी ए संघाचा कर्णधार आपण नाणेफेकीसाठी यायचा आहे. निमेश मोहिते यांना विनंती करेल की आपण नाणेफेक करून घ्यायचे आहे लगेचच. पस्तीस धाव फलकावरती 3 षटकांचा इथून खेळ समाप्त होत असताना चांगली सुरुवात आहे.
उजव्या इष्टीच्या बाहेर चेंडू. पंच आमच्याकडे वळलेत आणि सांगतात की मात्र खराब लाईन वरती टाकलेला हा चेंडू आहे. अवांतर धाव मिळेल आणि अवांतर धावेच्या मदतीने 36 या अंकावरती धावसंख्या पोहोचली जाते. या 36 धावांचा विचार केला तर बीड संघाच्या क्षेत्ररक्षकांचा सुद्धा इथे वाटा चांगला आहे. यावेळेस मात्र चांगला चेंडू पाहायला मिळतोय. दिशा देण्याचं कार्य करण्यात आलं होतं फलंदाजा मार्फत. अगदी थर्डमॅनच्या दिशेला चेंडू ढकलायचा होता परंतु बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाहीये आणि एक निर्धाव चेंडूची सांगता होत असताना धावसंख्या सुद्धा स्थिरावली जाईल ती 36 या अंकावरती. दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण धावा 36 पाहतोय. फुलटा चेंडू होता. भरपूर समाचार घेतला आला नाही या चेंडूवरती. इथे पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. वारंवार चुकी केली जाते आणि पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. काय मित्रांनो, आज मात्र बीड संघाच्या क्षेत्ररक्षकाचा दिवस नाहीये कारण पहिल्या षटकापासूनच काय खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. तर मोजनजी पानसरे साहेबांचं सुद्धा इथे आगमन झालंय. त्यांचंही वन लाईफ ग्रुप आयोजित मैत्री चषकामध्ये मनपूर्वक हार्दिक असं स्वागत आहे. तर 3 धावेच्या मदतीने 40 धावा धावफलकावरती येतील. 4 धावा घेतल्या. सॉरी, पुन्हा एकदा चांगला फटका आहे. 1 धाव तर पूर्ण होईल. या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या 41 या अंकावरती पोहोचली जाईल. फलंदाज मात्र धावबाद असेल. 41 धावा धावफलकावरती चांगली सुरुवात आहे. कालचा जर विचार केला आपण तर या ग्राउंड वरती संपूर्ण पहिल्या रात्रीमध्ये जे सामने झाले त्यामध्ये 50 धावा कुठल्याही संघाने केल्या नव्हत्या. म्हणजे जो संघ 40+ धावसंख्या करेल तो संघ मात्र नक्कीच विजयाकडे म्हणजे मजबूत स्थितीमध्ये असेल. आणि इथे मात्र 40 धावा आता या पहिल्या सत्रामध्ये आपण धावफलकावरती पाहतोय. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 40 धावा आहेत. 41 धावा आहेत धावफलकावरती. यावेळेस मात्र मोठा फटका खेळायचा होता. बॅट आणि चेंडूचा योग्य संपर्क झाला नाहीये परंतु 1 धाव मिळली जाईल आणि एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचेल ती आता 42 या अंकावरती. 42 धावा आहेत. 4थं षटक मार्गस्थ आहे. चांगली धावसंख्या म्हणावी लागेल. प्रथम फलंदाजी करत असताना बीड संघ मात्र कुठेतरी खराब कामगिरी केली आणि जेव्हा बीड संघाची बारी येईल फलंदाजी करायला दुसऱ्या सत्रामध्ये तेव्हा या धावींची किंमत नक्कीच त्यांना मोजावी लागेल. चांगला चेंडू होता. बॅटच्या रडारमध्ये चेंडू ज्या प्रकारे यायला हवा होता त्या प्रकारे चेंडू आला नाहीये. रनआउटची संधी असेल. 1 धाव कंप्लीट असेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला होता फलंदाजाने आणि इथे मात्र फलंदाज धाव बाद होत असताना एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या 43 या अंकावरती पोहोचली जाते. थँक्यू डीजे.
डीजे रिझवानच्या माध्यमातून आपण सुमधुर गीत ऐकत आहात. यावेळेस फटका पुन्हा एकदा फसला आहे. झेल मात्र पकडला जातोय आणि अजून एक विकेट बाद होईल. डावसवालकावरती दावा आपण पाहतोय. त्या 43 आणि विजयासाठी 44 धावांची गरज असेल तर या पुढील सामना असेल. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करेल, तमना संघाचा संघनायक आणि मार्केवाडी संघाचा संघनायक, आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. चला, मार्केवाडी संघाचा संघनायक आणि तमना संघाचा संघनायक आपण लगेचच नाणेफेकीसाठी यायचं आहे. मोजम पानसरे सरांना विनंती आहे की आपण नाणेफेक करून घ्यायचे आहे. ग्रुप बी चा हा दुसरा सामना असेल. तमना ते विपक्ष मार्केवाडी आणि या संघामध्ये जो संघ जिंकेल त्याने इथेच थांबायचा आहे. त्यांचा सामना लगेचच असेल याची आपण नोंद घ्यायची आहे. मार्केवाडी संघ आपला निर्णय आमच्यापर्यंत कळवायचा आहे. चव्वेचाळीस धावांचा पाठलाग करण्यासाठी आता मात्र सलामीची जोडी बीड संघाकडनं आपल्याला पाहायला मिळेल. संदीपजी मोरे यांचं इथे शुभागमन झालंय. त्यांचंही या व्यासपीठावरती मनपूर्वक हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. चला, बीड संघ आपण सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. 44 धावांचा पाठलाग करायचा आहे. कालच्या दिवसाचा जर विचार केला गेला तर 40+ धावसंख्या मात्र चेस झाली नव्हती. तर पाहूया आजच्या या दुसऱ्या रात्रीमध्ये ही धावसंख्या पार होणार का, की पुन्हा एकदा 40+ धावसंख्या या मैदानावरती सेफ धावसंख्या म्हणून आपल्याला पाहायला मिळेल. आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं आणि मान्यवरांचं आम्ही पुन्हा एकदा वन लाईफ ग्रुप आयोजित मैत्री चषकामध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक असं स्वागत करत आहोत. जे कोणी मान्यवर असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, तर सर्वांना विनंती करेल की आपण व्यासपीठावरती यायचं आहे आणि व्यासपीठावर या सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. डावखोरा फलंदाज नितीन सज्ज होत असताना
44 धावांचा पाठलाग करण्यासाठी मात्र बीड संघ सज्ज होईल. कारण पहिल्या सत्राचा विचार केला तर खराब क्षेत्ररक्षण पाहिलं आपण. जवळजवळ 15 ते 20 धावा या मात्र बोनसच्या स्वरूपामध्ये बीड संघाने दिल्या आणि आता मात्र त्याची किंमत मोजणार का हा संघ हे सुद्धा पाहायला आपल्याला नक्कीच मिळेल. 30 तर्रार चेंडू होता, तेवढाच जोरदार फटका या चेंडूवरती पाहायला मिळतोय. एक धाव पूर्ण होईल आणि इथे सुद्धा थोडीशी खराब फेकी पाहायला मिळते, परंतु अवांतर धाव जात नाहीये याची मात्र क्षेत्ररक्षक दक्षता घेतात आणि पहिल्या चेंडूवरती आलेली पहिली धाव बीड संघासाठी आणि बीड संघाचं इथे अकाउंट चालू होत असताना पहिल्या चेंडूवरती आलेली ही पहिली धाव, पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक आहे आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये जेवढ्या धावा बीड संघ जमा करेल तेवढ्या मात्र येणाऱ्या षटकामध्ये बीड संघाला त्याचा फायदा नक्कीच होईल. कारण लक्ष्य खूप मोठं आहे, 44 धावांचं लक्ष्य आहे आणि या ग्राउंडचा विचार केला तर 44 धावा ही खूप मोठी काल आपण पाहिली होती. इथून मात्र बॅटची एज लागली जाते, फलंदाज बाद होईल. पहिला विकेट इथे बाद होत असताना बीड संघाचा मात्र सलामीचा फलंदाज इथे येईल तंबूच्या आसऱ्याला. तर थँक्यू डीफे. एक बाद एक धावफलकावरती आपण धावा पाहतोय. 44 धावांचा पाठलाग करत असताना इथे मात्र खराब सुरुवात पाहायला मिळते. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आली होती, जबाबदारी होती चांगला खेळ करण्याची, परंतु गोलंदाजाने मात्र चांगली गोलंदाजी केली आणि सलामीची जोडी मात्र इथे फोडण्यात यश आलं गोलंदाजाला. पुन्हा एकदा अपील केली जाते, पंचांवरती दडपण टाकलं जाते, पण पंच सांगतात की हा चेंडू मात्र उजव्या इष्टीच्या बाहेर निघून जाईल आणि इथे मात्र एक धाव मिळली जाते आणि एकेरी धावेच्या मदतीने 2 या अंकावरती धावसंख्या पोहोचली जाते. एक बाद 2 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. काय गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या सत्राचा विचार केला तर 44 धावा धावफलकावरती जमा केल्या या संघाने. त्यानंतर मात्र गोलंदाजी करत असताना आतापर्यंत 3 चेंडूची फेकी करतायत आणि 3 चेंडूमध्ये जवळजवळ 2 धावा खर्च करत असताना एक विकेट सुद्धा आपल्या संघाला मिळवून देत असताना इथे मात्र मोठा फटका आहे. बॅट आणि चेंडूचा योग्य संपर्क झाला आणि चेंडू मात्र सीमारेषे पार निघून गेला. तर थँक्यू डीजे. तर चौथ्या चेंडूवरती आलेला एक दर्जेदार षटकार पाहायला मिळाला, कारण 3 चेंडूमध्ये चांगली गोलंदाजी होत होती, परंतु चौथ्या चेंडूवरती मोठा फटका पाहायला मिळाला. इथे मात्र चांगला चेंडू पडल्यानंतर मात्र उसळी घेत नाहीये, सरळ निघून जात असताना विकेट किपरच्या हातामध्ये 5व्या चेंडूची इथे सांगता करत असताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. चौथ्या चेंडूवरती षटकार आला होता, त्यानंतर पुन्हा एकदा प्रयत्न केला होता या फलंदाजाने मोठा फटका खेळण्याचा, परंतु चेंडू मात्र उसळी घेतली नाहीये. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळलेला चेंडू, चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. त्याच दरम्यान
एक धावेचं अंतर पूर्ण करत असताना दोन्ही फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि पंच सांगतात की इथून पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होईल आणि या पहिल्या षटकानंतर धावफलकावरती धावा आपण पाहतोय त्या एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 9 धावा 44 धावांचा बचाव पाठलाग करत असताना चला टीम मीटिंग करायची नाहीये आपल्याला 20 मिनिटाचा अवधी आहे आणि या 20 मिनिटाच्या अवधीमध्ये आपण 4 षटक कंप्लीट करायचे आहेत 9 धावा धावफलकावरती जमा आहेत या पुढील सामना असेल तमनाथ विपक्ष मार्कीवाडी ए या दोन संघांदरम्यान आणि त्या संघामधला जो संघ जिंकेल आणि या दोन संघांमधला जो संघ जिंकेल त्यांचा मात्र लगेचच सामना खेळवण्यात येईल याची मात्र आपण नोंद घ्यायची आहे आपण कुठेही जायचं नाहीये आपला लगेचच सामना असेल तर 9 धावा धावफलकावरती पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय 44 धावांचा पाठलाग करत असताना मनोज गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल पळसदरी गावाकडनं सांघिक कोट्यातलं दुसरं षटक आणि वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी नऊ धावा धावफलकावरती असताना अपील केली जाते पंच सांगतात की फलंदाज इथे बाद असेल महत्वाचा विकेट इथे मात्र तंबूच्या अस्त्राला पाठवत असताना पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवून देत असताना आपल्याला गोलंदाज पाहायला मिळतोय काय चांगली गोलंदाजी पहिल्या चेंडूवरती महत्वाचा विकेट अडथळा इथे मात्र दूर केला जातोय तर टँगो डीजे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये खंडू लोभी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल पुन्हा एकदा डावखुऱ्या फलंदाजाला इथे संधी दिली आहे गोलंदाजाचं कुठेतरी रनअप चुकलं 9 धावा आहे धावफलकावरती 44 धावांचं एक मोठं टार्गेट आहे समोर पहिल्या चेंडूला सामोरा जात असताना जोरदार प्रहार केलाय चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं याच दरम्यान एकेरी धावेवरती समाधान मानावं लागेल आणि इथून बीड संघ दुहेरी अंकित पोहोचला जातोय 10 या अंकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 10 धावा आपण धावफलकावरती पाहतोय चांगला फटका आहे चेंडू मात्र थांबणार नाहीये सरळ निघून जाईल सीमारेषे पलीकडे
त्या टांगेडीचे 16 धावा धावफलकावरती येतील. चांगला फटका आपण पाहिला मैदानाच्या आतमध्ये. महत्वाच्या क्षणी आलेला षटकार पाहिला ज्याची गरज आहे बीड संघासाठी. तो षटकार मात्र या फलंदाजाने ठोकला आणि आपले इरादे मात्र इथे स्पष्ट करत असताना 16 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 16 धावा आहेत धावफलकावरती. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 44 धावांचं लक्ष आहे समोर आणि त्याचा पाठलाग करत असताना बीड संघ आतापर्यंत आपण पाहतो या दुसऱ्या षटकामध्ये सेव्ह करण्याचा प्रयत्न केला होता. फलंदाज मात्र येथे बाद होईल. तर टँगेवडेचे इथे मात्र जसाच तसे उत्तर दिलं गेलं गोलंदाजाकडनं. कारण पहिल्या चेंडूला षटकार ठोकला होता. त्यानंतर गोलंदाजाने मात्र हे सांगितलं की आकाशातील ग्रह आणि तारे जर माझे भविष्य ठरवत असतील तर माझ्या मेंदूचा आणि माझ्या मनगटाचा काय उपयोग हेच या गोलंदाजाने सांगून दिलं. इथे पुन्हा एकदा फलंदाज बाद होईल. तर थँक्यू डीजे. तर आदरणीय विद्यानंद ओवाळे साहेबांचे इथे शुभ आगमन झालंय. त्यांना विनंती करेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचंय. तर या स्पर्धेसाठी नितेश तरे गुण लेखक कर्जत तालुक्यामधलेच नाहीये तर संपूर्ण रायगडमध्ये यांची ओळख आहे. त्यांचंही या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्या आहेत. ते मात्र घर बसल्या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचंही या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. सतरा धावा धावफलकावरती येथील 2 षटकाचा खेळ समाप्त होईल आणि देवो इथून डीजेला संधी. पेटांगे 17 धावा 17. चला टीम मीटिंग घ्यायची नाहीये. पुन्हा एकदा विनंती करेल की आपण टीम मीटिंग घ्यायचं नाहीये. 20 मिनिटाच्या अवधीमध्ये आपण 4 षटक पूर्ण करायचे आहेत. 12 चेंडू आणि 27 धावीची गरज आहे बीड संघाला.
17 धावा धावफलकावरती आहेत. 12 चेंडूचा खेळ समाप्त झाला, 2 षटकाचा खेळ समाप्त झाला आणि इथे बीड संघ आता मात्र ज्या पहिल्या इनिंग मध्ये जेव्हा बीड संघ गोलंदाजी करत होता तेव्हा मात्र ज्याने खराब क्षेत्ररक्षण केलं होतं आणि ज्या धावा दिल्या होत्या विरुद्ध संघाला त्याची किंमत आता मात्र इथे मोजत असताना आणि क्रिकेटमध्ये एका एका धावेला किती महत्व असतं ते या आता मात्र आपल्याला पाहायला मिळते. येणारे 12 चेंडू आणि 27 धावांची गरज आहे. पहिला सामना मात्र रंगतदार आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूला सामोरा जात असताना चांगल्या प्रकारे चेंडू खेळलाय. एक धाव तर मिळेल. लॉंग अपचा क्षेत्ररक्षक आहे डीपला, चेंडू उचलणार फेकणार. याच दरम्यान एक धावेचं अंतर पूर्ण करत असताना 18 धावा येथील धावफलकावरती उर्वरित असतील 11 चेंडू आणि आता मात्र 26 धावेची गरज आहे ती बीड संघाला. गोलंदाजी मात्र चांगली होते, क्षेत्ररक्षक सुद्धा त्याला साथ देत आहेत गोलंदाजांना. आतापर्यंत विचार केला गेला तर या स्पर्धेतला मात्र आजचा पहिला सामना आपल्या भेटीला आला आहे. कारण पहिल्या सामन्याचा विचार केला तर 40+ सामना आपण पाहिला जिथे गुंडगे संघाला परास्त केलं कर्जत संघाने. अकरा चेंडू आणि 26 धावेची गरज आहे बीड संघासाठी. इथे मात्र लाईन चेक करतायत पंच आणि सांगतात की खराब लाईन आहे, खराब दिशा आहे. वाईट चेंडूची सांगता होत असताना तुम्ही हवेवरती असाल किंवा क्रिकेटच्या मैदानात असाल मित्रांनो, गतीवर नियंत्रण नसेल तर मात्र दुर्घटना ही नेहमी घडली जाते आणि तीच दुर्घटना इथे मात्र गोलंदाजाच्या बाबतीत घडली जाते. खराब चेंडूची फेकी करत असताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. समीकरण आता बदललं गेलं मित्रांनो. 19 धावा आहेत धावफलकावरती. येणारे 11 चेंडू आणि 25 धावेची गरज आहे. येणारे 11 चेंडू 35 धावा. इथे मात्र जोरदार फटका खेळला होता. अगदी वाऱ्याच्या वेगाने बॅट चालवली होती परंतु बॅट आणि चेंडूचा कुठल्याही प्रकारे संपर्क झाला नाहीये. एक ताकदवर फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाहीये. कहीं पे निगाह कहीं पे निशाणा. चेंडू गेला इथून निर्धाव. तर आता मात्र बीड संघावरती हळूहळू मात्र आता दडपण वाढत असताना आपण पाहतोय. शफल झाले होते, जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु पंच आमच्याकडे वळलेत. लाईन चेक केली गेली पंचांमार्फत आणि सांगितलं गेलं की हा सुद्धा खराब चेंडू आहे. अव्वंतर धाव मिळेल आणि या अव्वंतर धावेच्या मदतीने 20 या अंकावरती संघ पोहोचला जातोय. येणारे असतील 10 चेंडू आणि गरज असेल ती 24 धावेंची. दोन फलंदाज नक्की ते विचार करतायत की आपण कशा प्रकारे फलंदाजी करायची आहे. उर्वरित 10 चेंडू मध्ये या 24 धावा कशा प्रकारे आपल्याला पार करायच्या आहेत हेच हे दोन फलंदाज चर्चा करत असताना मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र चांगला फटका, रोकठोक, छाती ठोक. फलंदाजाच्या बॅट मधनं आलेला महत्वाच्या क्षणी हा षटकार पाहायला मिळतोय. इथे मात्र गोलंदाजावरती दडपण टाकण्यात यशस्वी ठरतोय हा फलंदाज. चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये बीड संघासाठी खेळत असताना आपल्या बीड संघाला नक्कीच विजयाकडे मी वाटचाल करून देईल, विजयाकडे नक्कीच मी घेऊन जाईल हे सांगत असताना फलंदाज या मैदानामध्ये चांगली फलंदाजी करतोय. 9 चेंडू आणि 18 धावेची गरज आहे.
पुन्हा एकदा कट करायचा होता चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना आता मात्र येणारे 8 चेंडू आणि 18 धावेची गरज. या 2 चेंडूवरती एकाच दुसरा मोठा फटका आला तर बीड संघ सुद्धा या सामन्यामध्ये नक्कीच आपलं अस्तित्व राखेल. परंतु या 2 चेंडू वरती एकाच दुसरा मोठा फटका येणं गरजेचं आहे बीड संघासाठी. इथे मात्र चेंडूला भिरकावलं पुन्हा एकदा सीमारेषेवरती मात्र क्षेत्ररक्षक आहे डीपला, चुकी करत नाहीये. आणि इथे मात्र महत्वाचा विकेट, ज्या विकेटची गरज होती तो विकेट मात्र इथे हा गोलंदाज प्राप्त करून देत असताना थँक्यू डीजे. 7 चेंडू आणि 18 धावेची गरज आहे. स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग. 7 चेंडू आणि 18 धावेची गरज आहे. ज्या फलंदाजाकडनं आशा आणि अपेक्षा होत्या बीड संघाला तो फलंदाज मात्र तंबूच्या आसऱ्याला जाऊन आता बसला आहे आणि उर्वरित खेळाडूंचा खेळ पाहत असताना हा मात्र फटका आला आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय परंतु चेंडू सीमारेषे पार निघून जाईल. आलेला महत्वाचा क्षण या षटकार. तर थँक्यू डीजे. चला टीम मीटिंग करायची नाहीये, वारंवार आम्ही सूचना करत आहोत, टीम मीटिंग करायची नाहीये. आता मात्र बीड संघाला येणारे 6 चेंडू आणि 12 धावेची गरज आहे. जे क्षेत्ररक्षण त्यांनी पहिल्या सत्रामध्ये केलं होतं ते क्षेत्ररक्षण आता नक्कीच बीड संघाच्या खेळाडूंना आता डोळ्यासमोर दिसत असेल. तो म्हणत असेल की जर आपण क्षेत्ररक्षण चांगलं केलं असतं तर कदाचित चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं. परंतु मित्रांनो, ही क्रिकेट आहे. बीड संघाच्या क्षेत्ररक्षकाचा दिवस कदाचित नसेल आणि म्हणून तर बीड संघाने जवळजवळ 15 ते 16 धावा या बोनसच्या स्वरूपामध्ये विरुद्ध संघाला दिल्या आणि त्याच धावा बोनसच्या दिलेल्या त्या धावा मात्र इथे आता महागात ठरतात की काय असं चित्र आता निर्माण झालं आहे. येणारे 6 चेंडू आणि 12 धावेची गरज. सामना मात्र कंपल्सरी चेसिंग असेल. चला वारंवार आम्ही विनंती करतोय की आपण क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्यायचं आहे. 6 चेंडू आणि 12 धावा. येणारे 6 चेंडू आणि 12 धावा. काय सामना प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. पहिला सामना मात्र रंगतदार स्थितीमध्ये पोहोचला है. वो मिठाई क्या जिसमें शक्कर ना हो और वो क्रिकेट ही क्या जिसमें टक्कर ना हो. तर इथे मात्र 1 धाव येत असताना उर्वरित 5 चेंडू आणि आता 11 धावेची गरज आहे. चांगला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. बीड संघ मात्र कुठेतरी संकटामध्ये आहे. 5 चेंडू आणि मात्र 11 धावेची गरज. कंपल्सरी चेसिंग सामना असेल. चला थर्ड पंच निमेश मोहिते आपण लगेचच मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे.
फलंदाजांना कुठेतरी शंका आली आहे. थर्ड पंच म्हणून निमिष मोहिते मैदानाच्या आतमध्ये जाईल. 5 चेंडू आणि इथून करायच्या आहेत बीड संघाला 11 धावा. 5 चेंडू 11 धावा. तुम्ही मैदानात उतरला आहात जिंकण्यासाठी. लढाल तर मात्र पुढे जाल आणि पळाल तर मात्र मराल. आता पळण्याच्या वाटा मित्रांनो बंद आहेत. आता मात्र लढा किंवा मरा ही स्थिती निर्माण झाली आहे मैदानात दोन्ही संघासाठी. दोन्ही संघ मात्र पहिल्या विजयासाठी झुंज देत असताना पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅटला स्पर्श होऊन मात्र फाईन क्षेत्रामध्ये जाईल. रनआउटची संधी. पंचांचा निर्णय येतील. फलंदाज बाद. टँगेडीचे 4 चेंडू आणि मात्र 10 धावेची गरज आहे. येणारे 4 चेंडू आणि 10 धावा. मीटिंग करायची नाहीये. लगेचच सामन्याला सुरुवात करायची आहे. इथे मात्र काय सामना रंगला जातोय. एकाच जर फटका या चेंडूवरती जर मोठा फटका आला तर नक्कीच बीड संघ सुद्धा या सामन्यामध्ये असेल. परंतु गोलंदाजी मात्र चांगली होते या मैदानाच्या आतमध्ये. रुपेश लोभी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. जबाबदारी आहे या फलंदाजावरती. जबाबदारीने खेळ करावा लागेल. इथे मात्र पुन्हा एकदा फटका फसला आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येत आहेत आणि झेल मात्र पकडला जातोय. पुन्हा एकदा विकेट होईल इथे बाद. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. येणारे 3 चेंडू आणि 10 धावेची गरज आहे. काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. गोलंदाजी चांगली पाहायला मिळते. गर्दी जे काम करतोय ते मित्रांनो तुम्ही काम करू नका. तुम्ही असं काम करा की तुमचं काम पाहण्यासाठी गर्दी जमा व्हायला पाहिजे आणि तेच कार्य करत असताना हा संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत म्हणावी लागेल. आणि यामध्ये जर विचार केला तर बीड संघ ज्या धावा दिल्या होत्या पहिल्या सत्रामध्ये त्याचीच किंमत आता मोजत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. येणारे 3 चेंडू आणि 9 धावेची गरज. कंपल्सरी चेसिंग या सामना असेल. स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग. येणारे 3 चेंडू आणि 10 धावेची गरज आहे. डावखुरा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. रवींद्र. तीन चेंडू 10 धावा या करावाच लागतील बीड संघाला जर सामना जिंकायचा असेल तर. फुलटा चेंडू होता. अगदी ढोपऱ्यावरती बसून खेळलेला फटका पाहायला मिळतोय. खराब क्षेत्ररक्षण याच दरम्यान पाहायला मिळतोय. 2 धावा तर पूर्ण केल्या जात आहेत. इथे मात्र तिसरा धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला आणि मात्र फलंदाज बाद झाला.
तर टँगेवडेचे 2 चेंडू आणि 8 धावेची गरज आहे. खूप चांगला सामना पाहायला मिळतोय प्रेक्षकांना. तुम्हाला क्रिकेटच्या पटलावरती जर यशस्वी राज्य करायचं असेल मित्रांनो, तर आत्मविश्वास नावाचा वजीरा कायमच सोबत ठेवावा लागेल. तर पाहूया हा आत्मविश्वास नावाचा वजीर गोलंदाजाकडे असेल की या फलंदाजाकडे असेल, परंतु मैदानाच्या आतमध्ये काय पाहतोय आपण, तर 2 चेंडू आणि 8 धावेची गरज. ते मात्र चांगला फटका आहे. चेंडू मात्र सीमारेषे पार निघून जात असताना तर टँगेवडेचे काय सामना आपल्याला पाहायला मिळतोय. 1 चेंडू आणि आता मात्र 2 धावेची गरज. कापसाच्या वातीशिवाय शोभा येत नाही मित्रांनो समईच्या ज्योतीला, आणि मैदानात मात्र टक्कर आणि झुंज रंगल्याशिवाय मजा येत नाहीये जमलेल्या आमच्या लाडक्या प्रेक्षकांना. काय सामना पाहायला मिळतो आजच्या दिवसातला हा पहिला सामना. 1 चेंडू आणि मात्र 2 धावेची गरज आहे. चला मीटिंग करायची नाहीये. 1 चेंडू आणि 2 धावेची गरज आहे. संघर्ष आणि संघर्ष आणि संघर्ष करत असताना दोन्ही संघ आपल्या संघाला विजय करून देण्यासाठी इथे झुंजतायत, लढतायत आणि किल्ला लढवतायत. हर जलते दीपक के सहारे उजाला होता है, हर रात के पीछे एक अंधेरा होता है. लोग डर जाते हैं मुसीबत को देखकर, लेकिन हर मुसीबत के पीछे एक सवेरा होता है. चला 1 चेंडू आणि 2 धावेची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग सामना हा नियम आहे स्पर्धेचा. 2 धावा या बीड संघाला कराव्याच लागतील. गोलंदाज सज्ज आहे, फलंदाज सज्ज आहे. 1 चेंडू 2 धावा. टिफिन केला, 1 धाव मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतायत का पाहूया खरापैकी या दरम्यान. आणि इथे मात्र काय घडतं मैदानाच्या आतमध्ये.